आज भाजी काय करायची, आज भाजी काय करायची असं टेन्शन राहते ना डोक्यामध्ये. चला तर मग मी घेऊन आली आहे. भाजीच नसेल तर 5 मिनिटात बनवा झणझणीत रव्याची पापडाची भाजी. चला तर मग तुमचं टेन्शन दूर करायसाठी मी आली आहे आरती. आणि महाराष्ट्र सुहाना किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी आरती. चला तर मग आजची रेसिपी आपण बघूया. मी एका प्लेटामध्ये 5-6 पापड घेतले आहे. हे पापड आहे रव्याचे, नाही मुंगाची पापड नाही आहे, हे रव्याचे पापड आहे. चला तर आपण ही नवीन रेसिपी बघूया, पापडची भाजी करूया. चला तर मग मी इथे बारीक बारीक तुकडे करून घेतले. एकदम बारीक पण आपल्याला हे पापड नाही बारीक करायचे आहे. बारीक केलं तर तो पूर्ण चुरमाच होऊन जाईल ना. तर मग आपल्याला हे पापड पूर्ण बारीक नाही करायचे. आपल्याला थोडेसे ठोकरच पापड ठेवायचे. जसे मी पापड तोडले आहेत त्या केसांचे आपल्याला पापड तोडून ठेवायचे आहे. अशी मी पापडचे बारीक तुकडे करून घेतले आहे. आणि त्यात मी पापड जेव्हापर्यंत मुरतात पापडमध्ये पाणी टाकत आहे. आणि पापडमध्ये पाणी का बरं टाकलं आहे आपण? पापडमध्ये पाणी यासाठी टाकलं आहे मी की हे पापड छान मुरले पाहिजे, म्हणून हे पापडला आपण 5 मिनटं मुरू देऊ. चला तर मग बाकीचे साहित्य बघूया. मी इथं घेतले आहे कांदा. एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. 4 लसणाच्या कड्या मी बारीक चिरून घेतल्या आहे. हिरव्या मिरच्या पण मी बारीक चिरून घेतल्या आहे. 4-5 मी हिरव्या मिरची बारीक चिरून घेतल्या. तुम्हाला नसन तुम्ही नाही पण टाकलं तरी चालेल. आणि गोडलिंबचा पाला घेतला आहे 2 कड्या मी. आणि कोथिंबीर घेतला आहे. कोथिंबीर मी बारीक चिरून घेतला आहे. असं मी जास्त साहित्य नाही घेतलं आहे. तर चला, माझे हे पापड छान मुरले आहे. 5 मिनटं झाले आहे आपले. आणि माझे पापड पण छानपैकी मुरले आहे. आणि मी आता ह्या पापडचं पाणी काढायसाठी मी एक छन्नीमध्ये खाली कटोरा घेऊन तर पापडचं पाणी मी काढून घेत आहे. आणि असं तरीकेनं आपला हा पापडचं पाणी गळत राहील. चला तर मग आपण गॅसकडे वळूया. गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल तापलं आहे माझावाला. आणि मी मोहरी टाकली आहे थोडीशी. आणि त्यात मी थोडं जिरं सोडत आहे. आणि जे आपण लसूण बारीक चिरून ठेवले होते ते लसूण टाकलं आहे. हिरव्या मिरची सोडत आहे मी त्यात. आणि कांदा, आपण एक कांदा चिरून ठेवला होता बारीक, तो पण त्यात मी सोडला आहे. माझ्या चॅनलला लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईबर, ऑल बेल क्लिक जरूर करा. मी आत गोडलिंबचा पाला सोडला आहे. गोडलिंबचा पाला सोडल्याच्या नंतर मी त्याला छान परतून घेणार आहे. चम्मचनं त्याला छान एकजीव करून घेतला आहे मी. आता मी यात थोडी हिंग सोडत आहे. मी हिंग टाकली आहे यात. हिंग मी 1 चुटकी टाकली आहे. आणि 1 चम्मच लाल तिखट पावडर सोडत आहे. 1 चम्मच धनिया पावडर सोडला आहे. 1 चम्मच जिरा पावडर सोडला आहे मी. आणि चुटकीभर हळद टाकली आहे मी यात. आणि याला छान मी परतून घेत आहे. आणि मी यात चवीसाठी थोडं मीठ सोडलं आहे. लक्षात ठेवा का पापडमध्ये ऑलरेडी मीठ असते, म्हणून आपल्याला यात मीठ कमीच टाकायचे आहे. आणि मी आता यात पापड सोडले आहे. पापड छान मुरले पण आहे आपलेवाले. बघा आपले पापड छान मुरले आहे. आणि याला मी छानपैकी आता मिक्स करून घेणार आहे. याला मी मिक्स करून घेतला आहे. आता हे आपण याच्यामध्ये आंबटपणा नाही टाकला आहे. कारण की यात ऑलरेडी आंबटपणा असते. आणि मी यात थोडंसं पाणी टाकत आहे. पाणी सोडलं आहे कारण की ते बुडाला नाही लागले पाहिजे म्हणून मी यात थोडंसं पाणी टाकले आहे. आणि पापडच्या अंदर पण छान ते तिखट मिठाचं पाणी छान अंदरपर्यंत चाललं जाते आणि चव पण सुंदर येते. आणि मी याच्यावर तर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. अशी तरीकेने ही माझी पापडची भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला हे बघा, अशी तरीकेने ही पापडची रेसिपी, रवे पापडची रेसिपी माझी तयार झाली आहे. आणि मी नवीन असल्यामुळे मला थोडासा त्रास होत आहे. मी आवाज आपला कवर करून घेईन. आणि अशा तरीकेने ही माझी रवा पापडची रेसिपी तयार झाली आहे. जरूर बघून बघा तुम्ही. भाजीचं नसेल तर 5 मिनटात तयार करा ही झणझणीत रव्या पापडची भाजी. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबर, ऑल बेल क्लिक जरूर करा. आणि छान राहा, खुश राहा.
आणि खात राहा. माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला खूप खूप सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबर जरूर करा. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. माझा पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद करते मी.